घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की ऐश्वर्याला आता पूर्वी लग्नामध्ये जे काही घडलं होतं ते आठवत असतं की तिच्या प्लॅनिंगनुसार सर्व काही चाललं होतं, पण प्लॅन कसा काय फ्लॉप झाला हे तिला समजतच नसतं. आणि भर लग्नात ऐश्वर्याच्या तोंडावरती 12 वाजलेले असतात. तर इकडे आता सौमित्र आणि अवंतिका दोघेही निघालेले असतात. तर अवंतिका पटकन आता जानकीला मेसेजचा पाठवते की सौमित्र सुखरूप आहे. तर जेव्हा जानकी तो मेसेज वाचते तेव्हा जानकी खूप खुश होते आणि जानकी ऋषिकेशला बोलावून घेते आणि ही आनंदाची बातमी ऋषिकेशला सुद्धा देते. तेव्हा सौमित्र सुखरूप असल्याची बातमी मिळताच ऋषिकेश आणि जानकी यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. तर इकडे आता सयाजीराव बाळाभाऊवरती खूप चिडलेले असतात. तर बाळाभाऊ म्हणतात की मग या बाहेर हलका होण्यासाठी गेला होता तेव्हाच कोणीतरी संधी साधली आणि सौमित्रला सोडावून नेलं. आम्ही गेलो होतो परंतु आतून कडी सुद्धा होती. तर सयाजीराव खूप चिडलेले असतात आणि ते बाळाभाऊला म्हणतात की मला कळलं पाहिजे की तो घरचा भेदी कोण होता. माझ्या पोरीचं नको त्या माणसाचे लग्न लागलं आहे. मी त्या माणसाला अजिबात सोडणार नाही. इतक्यात तिथे कावेरी येते. तर सयाजीराव कावेरीला विचारतात की तुम्ही कुठं होता. तेव्हा सर्वच जण आता कावेरीकडे पाहायला लागतात. तर इकडे ऋषिकेश खूप खुश असतो आणि तो जानकीला म्हणतो की इकडे चांगलं लग्न पार पडलं आणि तिकडे आपला सौमित्र सापडला. बघ, तुझ्या मनावरचा भार हलका झाला आहे. आता सगळं काही चांगलंच होणार आहे. आता तरी मनापासून हे लग्न एन्जॉय करशील ना. तेव्हा जानकीचं लक्ष ऐश्वर्याकडे जातं. ऐश्वर्याचा चेहरा पडलेला असतो. तर जानकी म्हणते की लग्न एन्जॉय करायचं आहे, परंतु ऋषिकेश तुम्ही पहा ना की ऐश्वर्याचा चेहरा पडलेलाच आहे. म्हणजे नव्या नवरीच्या चेहऱ्यावरती ज्या अटॅचमेंट दिसायला हव्यात त्या ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरती दिसतच नाही आहेत. तर ऋषिकेश जानकीला म्हणतो, तू काय आता तपासणं करतेस का. अगं नवी नवरी आहे ती, थोडी मनामध्ये खळबळ चालूच असणार आहे ना. तू उगाच जास्त विचार नको करूस. तर इकडे आता कावेरी सयाजीरावांना सांगते की मी खोलीतच होते, कारण मुलीचं लग्न आईवडिलांनी पाहायचं नसतं ना, म्हणून मी तिथेच थांबले होते. परंतु आता लग्न पार पडलं आहे ना, मग एवढी चिडचिड का करताय. तेव्हा सयाजीराव मोठ्यानेच म्हणतात, होय पार पडलं आहे लग्न. तर त्यांचा चढलेला आवाज पाहून कावेरी मात्र निमूटपणे शांत बसते. इतक्यात सयाजीरावांचा माणूस येतो आणि म्हणतो की पुढच्या विधीला सुरुवात झाली आहे, तुम्ही चला. तेव्हा सयाजीराव त्यांची माणसं आता तेथून जातात. तर जानकी ऋषिकेशला सांगत असते की मुक्ताने सुद्धा ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघितले आहेत. तर ऋषिकेश म्हणतो, तुम्ही बायकांना खूप जास्त चिकित्सा करताय. तर जानकी सांगते की हे फक्त आणि फक्त बायकांनाच कळू शकतं. आणि तुम्हाला एक गोष्ट कळते आहे का की जेव्हा लाईट्स गेल्या आणि अंतरपाठ जसा बाजूला झाला तेव्हा ऐश्वर्याला जसा काही शॉक लागल्यासारखं ती स्तब्धच झाली आहे. त्यानंतर ती काही बोललीच नाही आहे आणि त्यातून तिचा चेहरासुद्धा पडला आहे. तर ऋषिकेश म्हणतो की मलाही जाणवलं ते. इतक्यात जानकी ऋषिकेशला सांगते की मला वाटतं की हे लग्न तिला मान्यच नाही. म्हणजे हा लग्नाचा निर्णय घेतल्याचा तिला पश्चाताप होतोय की काय, असं मला तिच्या चेहऱ्यावरती भाव दिसले आहेत. आणि तुम्ही पण बघा ना की हार घालत्या वेळी सुद्धा तिला 2-3 वेळा सांगावं लागलं हार घाल म्हणून. तर ऋषिकेश म्हणतो की हो, मला ते सर्व काही जाणवलं आहे जानकी. परंतु आईवडिलांना सोडून जाण्याची एक मनात खंत असते ना, आणि मुलींना त्यावेळी रडायला सुद्धा येतं. कदाचित तसं काहीसं ऐश्वर्याचं झालं असेल. तर ऋषिकेश जानकीला सांगतो की अजिबात आता कसलाही विचार करू नकोस. पुढील विधीला सुरुवात झाली आहे, चल तिकडे मंडपाकडे. तर जानकी ऋषिकेशला पुढे होण्यासाठी सांगते आणि मनामध्ये विचार करते की तुम्ही सांगताय मला ऋषिकेश, परंतु नक्कीच काहीतरी गडबड आहे असं मला वाटतं आहे. मलाच नाही तर मुक्ताला सुद्धा असंच वाटतं आहे. तर त्यानंतर आता मंगळसूत्र घालण्याच्या विधींना सुरुवात झालेली असते, परंतु ऐश्वर्याच्या चेहरा पडलेलाच असतो. तर त्यानंतर सारंग ऐश्वर्याच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो आणि घरातील सर्वच जण आता खूप खुश झालेले असतात. तर गुरुजी पुढे आता जोडवी घालण्यासाठी कोणाला तरी पुढे येण्यासाठी सांगतात. तेव्हा जानकी येते आणि जानकी ऐश्वर्याला म्हणते की चाऊबाई, जोडवी घालण्यासाठी पाय पुढे करताय ना. तेव्हा आता ऐश्वर्या चेहऱ्यावरती खोटी स्माईल आणून जोडवी घालण्यासाठी स्वतःचे पाय पुढे करते. तर त्यानंतर जानकी दोन्ही पायामध्ये आता जोडवी घालते. तर त्यानंतर गुरुजी आता वधूवरांचे गाठ बांधण्यासाठी पुढे बोलवतात. तर आयाजी लगेच म्हणतात की थांब, हा मान आता बहिणीचा आहे आणि ते शर्वरीला पुढे जाण्यासाठी सांगतात. तर शर्वरी गाठ बांधायला जाणार तेव्हा सर्वच जण शर्वरीला उखाणा घेण्यासाठी आग्रह धरतात. तर शर्वरी सुद्धा खूप छान असा उखाणा घेते.
तर शर्वरीने घेतलेल्या त्या उखाण्याचं आता घरातील सर्वच जण खूप कौतुक करत असतात. त्यानंतर कावेरी शर्वरीला आता तिचा आहेर सोपवते. तर त्यानंतर आता गुरुजी नवरा नवरीला म्हणजे सारंग आणि ऐश्वर्या दोघांनाही सप्तपदीसाठी उठण्यासाठी सांगतात आणि त्यानंतर लाह्या अग्नीमध्ये अर्पण करण्यासाठी सुद्धा सांगतात. तर आता सारंग आणि ऐश्वर्या जेव्हा अग्नीमध्ये लाह्या अर्पण करत असतात तेव्हाच ऐश्वर्या खूप चिडलेली असते आणि मनात विचार करत असते की माझं लग्न तर सौमित्रसोबत व्हायला हवं होतं. माझ्या ट्रॅपमध्ये मीच अडकले, माझा सगळा प्लॅन फसला आणि सौमित्रसोबत झालेलं ते बोलणं ऐश्वर्याला आठवायला लागलेलं असतं. तर ऐश्वर्याला आठवत असतं की ऐश्वर्याने सारंगच्याऐवजी सौमित्रच्या नावाची मेहंदी काढलेली असते. त्यानंतर स्वतःहून जाऊन सौमित्रला हळद लावलेली असते आणि त्याची उष्टी हळद स्वतःला लावून घेतलेली असते. ते सगळं काही आठवत असतं. तर त्यानंतर गुरुजी आता ऐश्वर्या आणि सारंगला सांगतात की वधूने पुढे यायचं आहे आणि सप्तपदींना सुरुवात करायची आहे. तर ऐश्वर्या मनात विचार करत असते की जर मी हा प्लॅन उधळून लावला तर रणदिवेंची नाही तर माझ्या डॅडांची इज्जत जाणार आहे. हा डाव माझा जरी फसला असला तरी मी या रणदिवेंना अजिबात सोडणार नाही. यांनी आम्हाला तिसरा धक्का दिला आहे. इतक्यात सयाजीराव तिथे येतात आणि जेव्हा ऐश्वर्या आणि सारंगचं विधी चालू असतात ते पाहून सयाजीरावांना खूप वाईट वाटतं, कारण त्यांचा ठरलेला प्लॅन पूर्ण फसलेलाच असतो. तर इकडे मनामध्ये जानकी ऐश्वर्याला सांगत असते की पहिलं पाऊल प्रेमाचं टाक, मनातलं सर्व काही कडवटपणा दूर कर. तर तिकडे ऐश्वर्या मनात विचार करत असते की पहिल्यांदा बदला तुझाच घेणार आहे जानकी, असं म्हणून आता पहिली सप्तपदी ऐश्वर्याने पूर्ण केलेली असते. तर इकडे जानकी दुसरा विचार करत असते की आता हा घेतलेला निर्णय मान्य कर आणि सुखी संसाराला सुरुवात कर. तर तिकडे ऐश्वर्या मनात विचार करत असते की या रणदिवे फॅमिलीने आणि त्या सौमित्रीने माझ्या आयुष्याला आग लावली आहे आणि त्या सौमित्रकडून मी बदला घेणारच, असं म्हणून दुसरी सप्तपदी ऐश्वर्याने पूर्ण केलेली असते. तर ऐश्वर्या तिसरी सप्तपदी पूर्ण करत असताना जानकी मनात विचार करते की तू जेव्हा घरी येशील तेव्हा ही जानकी तुला सांभाळूनच घेणार आहे. तर तिकडे तिसरी सप्तपदी पूर्ण करत असताना ऐश्वर्या मनात विचार करते की हा डिफेक्टिव्ह पीस घेऊन कशी जगणार आहे मी, आणि ती रागाने पाठीमागे सारंगकडे पाहते. तर इकडे आता चौथी फेरी पूर्ण करत असताना जानकी विचार करते की तू फक्त ऐश्वर्या तुझा संसार छान बघ, सारंग भाऊजींवरती मनापासून प्रेम कर. तर तिकडे चौथी सप्तपदी पूर्ण करत असताना ऐश्वर्या म्हणते की माझ्या संसाराचा विचार तू जानकी सोडूनच दे. तुझी रणदिवे फॅमिली कशी उद्ध्वस्त करून तोडते ते तू बघतच राहशील. तर पुढे पाचवी फेरी पूर्ण करत असताना जानकी मनात विचार करत म्हणते की जर माझ्या नात्यांमध्ये फूट पाडण्याचा जर ऐश्वर्या तू प्रयत्न केलास तर 20 होऊन कडा नेईन मी तुझ्यावरती. आणि जानकी इकडे तिकडे घरातील सर्व मंडळींकडे पाहत असते. तर पाचवी फेरी पूर्ण करत असतानाच ऐश्वर्या मनात विचार करते की जानकी तुला जेवढा तुझ्या नात्यांचा माज आणि गर्व आहे ना, त्यातलं प्रत्येक नातं मी कायमचं तुझ्यापासून तोडणार आहे आणि तू तू बघतच राहशील. तर इकडे आता शेवटची सप्तपदी पूर्ण करत असतानाच ऐश्वर्याच्या मनात आता रणदिवेंकडून बदला घेण्याची भावना चालूच असते. इतक्यात ऐश्वर्याचा पाय सटकतो आणि ऐश्वर्या पडणार. इतक्यातच जानकी येऊन तिला सावरते. तर ऋषिकेश पटकन सारंगला सावरतो आणि दोघेही आता त्यांची बांधलेली गाठ अशी घट्ट आवळून धरतात. तर त्यानंतर जानकी आता सारंग आणि ऐश्वर्या दोघांच्या मधली जी गाठ असते ती असं जोरदार बांधत म्हणायला लागते की माझ्या नात्यातील असलेली ही रेशीम गाठ कधीच तुटणार नाही ऐश्वर्या. तर ऐश्वर्या मनात विचार करते की ही गाठ तू नाही तर मी बांधली आहे रणदिवेंना बेचिराग करण्याची. तर त्यानंतर आता गुरुजी सप्तपदी पूर्ण झाल्याची म्हणजेच विवाह संपन्न झाल्याचं गोष्ट सांगतात. तेव्हा सर्वच जण आता आनंदाने वधूवरांवरती अक्षता टाकतात आणि त्यानंतर गुरुजी आता सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी सांगतात. तर ऐश्वर्या आणि सारंग घरातील सर्व मोठ्या मंडळींचे एक एक करत आशीर्वाद घेतात. तर सयाजीरावांच्या तोंडावरती पार 12 वाजलेले असतात. त्याचा प्लॅन पूर्ण फ्लॉपच झालेला असतो. तर इकडे आता चिडलेली ऐश्वर्या ही सयाजीरावांच्या रूमकडे आलेली असते.
तर ऐश्वर्या खूप रडत असते, आरडाओरडा करत असते आणि सयाजीरावांना म्हणत असते, की "मी लग्नामध्ये असतानाच तुम्हाला सांगितलं होतं ना डॅडा, की त्याच्यावरती नजर ठेवायला. मग तो असा कसं काय सोडून मला निघून जाऊ शकतो? मी त्याला सोडणार नाही डॅडा." असं म्हणून खूप रडत असते. ऐश्वर्या खूप स्वतःचा त्रागा करून घेत असते. तर सयाजीराव म्हणतात, की "मला माहिती आहे, त्याला कोणीतरी नक्कीच मदत केली आहे. त्याला मदत केल्याशिवाय तो पळून जाऊच शकत नव्हता." तर चिडलेली ऐश्वर्या सयाजीरावांना सांगते, की "डॅडा, ज्याने कुणी त्याला मदत केली आहे ना पळून जाण्यासाठी, तेव्हा त्या माणसाला मी अजिबात सोडणार नाही डॅडा." असं म्हणून आता वस्तू इकडे-तिकडे फेकून देत ऐश्वर्या खूप चिडचिड करत असते. तर इकडे खालती आता कावेरी सर्वांना सांगत असते, की "माझ्या ऐश्वर्याकडून जरी काही चूक झाली, तरी ते चूक तुमच्या पोटात घ्या आणि माझ्या ऐश्वर्याला समजून घ्या." असं म्हणून कावेरी हात जोडते. तर तिथे सुमित्रा सांगते कावेरीला, की "तुम्ही असं बोलताय, की जसे काही ऐश्वर्या का पुढे जाऊन चुकाच करणार आहे. अहो ऐश्वर्या आता रणदिव्यांची सून आमची मुलगी झाली आहे. आम्ही तिला छान सांभाळू." इतक्यात ऐश्वर्याला घेऊन सयाजीराव खालती आलेले असतात. तर सयाजीराव आता नानांसमोर हात जोडत म्हणतात, की "नाना, आजपर्यंत मी माझ्या मुलीला अगदी फुलासारखं जपलं आहे. तिच्या डोळ्यात पाणीसुद्धा येऊ देऊ नका." तर नाना म्हणतात, की "तुझ्या पोरीने आपल्या सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी पुसलं आहे." तर नाना पुढे आता सयाजीरावांना सांगतात, की "जशी आमची शर्वरी, जशी आमची जानकी, तशी तुझी मुलगी आमची लेकच आहे. या घराची सून आहे आणि तुझी लेक आमच्या घरात कायम सुखाने राहील." असा नानांनी सयाजीरावांना शब्द दिलेला असतो. तर पुढील भागात आपण पाहणार आहोत, की ऐश्वर्या आणि सारंग दोघेही आलेले असतात. तर ऐश्वर्याचा प्रवेश चालू असतो. तेव्हा ऐश्वर्याला आता तिच्या पायांची म्हणजे येणाऱ्या लक्ष्मीची पावलं उमटवण्यासाठी सांगितलेली असतात. तर मुद्दाम ऐश्वर्या आता त्या कापडावरती पाय पुसायला लागलेली असते. तर तिथे जानकी ऐश्वर्याची समजूत घालत म्हणते, की "ऐश्वर्या, अगं काय करतेस तू?" तर ऐश्वर्या सांगते, "मग काय बरबटलेल्या पायाने आत यायचं आहे का मी?" तेव्हा जानकी म्हणते, की "अगं असं कसं काय तुला मी माझं घर बरबटू देईन?" तेव्हा ऐश्वर्या रागाने जानकीकडे पाहत असते. तर जानकी जवळ जाते आणि तिची समजूत घालत म्हणते, की "अगं, तुझ्या नावाप्रमाणेच ऐश्वर्य घरात घेऊन यावं म्हणून हा विधी ठेवला आहे आणि चल, तू तुझं पाऊल इथे उमटव. तुझं पाऊल इथून पुढे चुकीचं पडणार नाही याची काळजी सगळ्यात जास्त मी घेईन." असं ऐश्वर्या मला सांगत ती ऋषिकेशकडे जानकी पाहत असते. तर ऐश्वर्या जानकीकडे खूप रागाने